श्री संत गजानन महाराज यांची पालखी 2 दिवसात सोलापूरमध्ये येत आहे। या पालखीच्या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत। हे खड्डे त्वरित बुजवावे या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भैया चौक येथे आंदोलन करण्यात आलं। सुहास कदम आणि सहकाऱ्यांनी हे आंदोलन केलं। टाळ मृदंगाचे साथ आणि मुखी हरिनामाचा गजर करत त्यांनी हे आंदोलन केलं। प्रशासनाने त्वरित हा रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तीव्र रोषास सामोरे जावे लागेल असा इशारा सुहास कदम यांनी दिला। या प्रसंगी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक पदाधिकारी उपस्थित होते। आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्राचं वारकऱ्याचं आम्हा सगळ्यांचं एक आराध्य दैवत म्हणून आज या ठिकाणी प्रत्येक सोलापूर जिल्ह्यामध्ये पुण्यातली ज्या पद्धतीची वारकऱ्यांची दिंडी मार्गस्थ होत असते त्याच पद्धतीने शेगाव मार्गे येणारी जी दिंडी जी आहे ती सोलापूर मार्गाहून पंढरपूरकडे प्रस्थान होत असते। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, जिल्हाधिकारी असतील, ते आपापल्या पद्धतीने आपापल्या परिचयाने स्वच्छतेचं काम करतायत। परंतु माझी त्यांना एक माझी विनंती अशी राहील की सोलापूर शहरातून दिंडी मार्गस्थ होत असताना, वारकरी लोक मार्गस्थ होत असताना ते वेगवेगळे नृत्य, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम ते रस्त्यावर घेत असतात। परंतु सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून कोणत्याही पद्धतीची खड्डे बुजवण्याची यंत्रणा ही सक्षम फेल गेलेली आहे। मला असं वाटतंय की सोलापूर महानगरपालिकेकडे डांबराचा तुटवडा निर्माण झालाय की काय अशी एक परिस्थिती या सोलापूर शहरामध्ये निर्माण झालेली आहे। महायुतीच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, मंत्रीगण हे चांगल्या पद्धतीचं काम आपल्या पद्धतीने जबाबदारीने पार पाडत आहे। परंतु सोलापूर महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त सचिन ओंबासे हे फक्त कागदावर रेगोटा ओढवण्याचं काम करतायत। सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना सोलापूर शहरामध्ये फेरफटका मारण्याची वेळ त्यांच्याकडे नाही आहे अशी दिसते। खालचा जो अधिकारी जे आहे तो अधिकारी सोलापूर शहरामध्ये रस्ते बुजवण्याचं काम कशा पद्धतीने करतं हे त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी बघितलं गेलं पाहिजे। गेल्या 2 ते 4 दिवसापासून आम्ही बघतोय सोलापूर शहराच्या डांबराच्या रस्त्यामध्ये खड्डे अशा पद्धतीने पडले की एका डबक्यामध्ये एक मुलगा त्या ठिकाणी बसू शकतो अशा पद्धतीची अवस्था सोलापूर शहरामध्ये झालेली आहे। परंतु त्यांची भूमिका फक्त त्या खड्ड्यामध्ये माती आणणे आणि दगड टाकून बुजवण्याचं काम चालू आहे। मला त्यांना सांगायचं आहे की हा पावसाळा चालू आहे, सोलापूर शहरामध्ये 2 दिवसाआड 3 दिवसाआड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतोय। समजा आता 30 तारखेला ती 2-3 दिवसामध्ये वारकऱ्यांची दिंडी या सोलापूर शहरामध्ये येते, त्याच्या अगोदर जर पाऊस पडला आणि ती माती वाहून गेली तर जसेच्या तसे खड्डे दिसतील। म्हणून सोलापूर महानगरपालिका कुठेतरी जागी झाली पाहिजे। वारकरी लोकांच्या बाबतीमध्ये एक आत्मीयतेचा विषय आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे। म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं अनोखं आंदोलन आम्ही या ठिकाणी केलोय। कारण की जेणेकरून सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त असतील, सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी असतील, त्यांना कुठेतरी जाग यावी आणि ते चांगल्या पद्धतीने या सोलापूर शहरातील रस्त्यावर एक फील्ड पद्धतीने एक चांगल्या पद्धतीने काम करावं हेच आमची माफक अपेक्षा आहे। सत्तेमधले घटक पक्षातला एक आम्ही महत्वाचा गट आहे। तसं म्हणता येणार नाही की राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री चांगल्या पद्धतीचं काम ह्या महाराष्ट्रामध्ये करतायत। वारकऱ्याच्या बाबतीमध्ये देखील तुम्हाला माहित आहे की महत्त्वाचे निर्णय
आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा पवार, आदरणीय एकनाथभाईजी शिंदे यांच्या माध्यमातून झालेले आहेत. परंतु प्रत्येक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये काम करण्याची प्रशासन यंत्रणा राबवण्याचं काम ही जिल्हाधिकाऱ्यांचं आहे, महानगरपालिका आयुक्तांचं आहे, त्यानंतर सीओ लोकांचं आहे. परंतु त्यांनी कुठंतरी या ठिकाणी त्यांची फील्ड कुठंतरी कमी पडलेली असं दिसतंय. म्हणून या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं राजकारण न करता वारकऱ्यांचे आम्ही सेवक आहोत. वारकऱ्यांच्या पायाला, वारकऱ्यांच्या ह्या माझ्या विठू माऊलीला कुठे कशाही पद्धतीची इजा होऊ नये म्हणून या ठिकाणी आम्ही लक्षवेधी आंदोलन केलेलं आहोत. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.